गुड मॉर्निंग फ्रेंड्स. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. विज्ञानाचे जग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण इयत्ता 8वी मधील सामान्य विज्ञान या विषयातील पहिला पाठ आपण शिकणार आहोत. खास करून ही जी सिरीज आहे मी इयत्ता 8वी मधील सेमी इंग्रजी माध्यमातील जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना समजावी या दृष्टीने ही सिरीज आपण सुरू करीत आहोत आणि त्या अनुषंगाने आपण पहिला पाठ या ठिकाणी आपण घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, पहिला जो पाठ आहे इयत्ता 8वी मधील सामान्य विज्ञान या विषयातील, यामध्ये पहिला पाठ आहे द लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. या पाठामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे हे सर्वात प्रथम आपल्याला समजणे महत्त्वाचं आहे. सो ॲक्च्युली व्हेन वी आर लर्निंग एनी टॉपिक, जेव्हा तुम्ही कुठलाही पाठ शिकत असता पहिल्यांदा त्या पाठाला पाठ समजून घेणे महत्त्वाचं आहे, त्याचं वाचन एकदा करणे महत्त्वाचं आहे. त्या पाठामध्ये कुठले मुद्दे महत्त्वाचे आपण शिकणार आहोत, त्यामधून आपल्याला नेमकं गावाभूत घटक कोणते आहेत, पाठाच्या अनुषंगाने उपघटक कोणते आहेत हे साधारणपणे पुस्तकामध्ये बोल्ड अक्षरामध्ये नमूद केलेले असतात. अँड बिफोर लर्निंग एनी टॉपिक फर्स्ट टू गो थ्रू दिस बुक. मग सजीव सृष्टीबद्दलची माहिती, त्यानंतर सेकंड मुद्दा जो आलेला आहे इथे, या सजीव सृष्टीबद्दल आपल्याला वर्गीकरण शिकायचं आहे. वर्गीकरण कोणाचे? मायक्रोब्सचे. आता प्रश्न आहे तो की लिव्हिंग वर्ल्ड, त्याच्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. सो बिफोर लर्निंग द क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स यू मस्ट अंडरस्टँड व्हॉट इज द लिव्हिंग वर्ल्ड. लिव्हिंग वर्ल्ड जो आहे हे सजीव सृष्टी आपल्याला समजणं महत्त्वाचं आहे आणि तुम्ही 7व्या वर्गापर्यंत जवळपास सजीव सृष्टीबद्दल माहिती घेतलेली आहात. यू नो एव्हरीवन, पर्टिक्युलरली व्हेन वी लर्निंग अबाउट द लिव्हिंग वर्ल्ड, ही जी सृष्टी आहे म्हणजे एकंदरीत या सोलर सिस्टममध्ये सजीव सृष्टी लाभलेला जर सर्वांग सुंदर ग्रह कोणता असेल तर तो पृथ्वी आहे. आपल्यासारखे मानव वस्ती, सजीव सृष्टी, इतर वेगवेगळ्या वनस्पतींचे प्रकार, फुलं, झाडं, जे काही सूक्ष्मजीव, वेगवेगळी सुंदरतेने नटलेली हे जी पृथ्वी आहे ती फक्त सूर्यमालेमध्ये सध्या तरी एकमेव ग्रह आहे. आणि म्हणून सजीव सृष्टीबद्दल आपण शिकलेले असताना सजीव सृष्टीबद्दल आपल्याला माहित आहे की सजीव म्हटल्यानंतर त्यामध्ये वनस्पती पण आलेत आणि प्राणी पण आलेत. लक्षात आलं ना? प्लांट्स अँड एनिमल, दॅट इज अ प्लांट्स अँड एनिमल्स. वनस्पती आणि प्राण्यांच्या लाखो प्रजाती या सृष्टीमध्ये उपलब्ध आहेत, अस्तित्वात आहेत. आणि मग या संपूर्ण सृष्टीचा अभ्यास करताना तुमच्या लक्षात येईल की या सृष्टीमध्ये जेवढे वनस्पती आणि प्राणी आहेत त्यांची रचना बघितली, रंग बघितला, अधिवास राहण्याचं ठिकाण जर बघितलं, मोड ऑफ न्यूट्रिशन, त्यांचे अन्नग्रहण करण्याची पद्धत जर बघितली, सो एव्हरीथिंग इज डिफरंट. प्रत्येकामध्ये एक विविधता आहे. देयर इज अ ट्रिमेंडस व्हरायटी अँड दॅट इज कॉल्ड डायव्हर्सिटी. डायव्हर्सिटी आपण ज्याला म्हणतो की या सृष्टीमध्ये हजारो लाखो प्रकारचे सजीव अस्तित्वात आहेत. प्रत्येक सजीवांचं वैशिष्ट्य अलग आहे आणि या विविधतेतून नटलेल्या सृष्टीला आपण डायव्हर्सिटी म्हणतो. मग अशामधला तिसरा जो एक गट आहे की जे सजीव आहेत परंतु यामध्ये पर्टिक्युलरली लिव्हिंग वर्ल्ड शिकताना आपल्याला मायक्रोब्सचे क्लासिफिकेशन शिकायचं आहे. मायक्रोब्स. सो वी मस्ट नो व्हॉट इज मीन बाय मायक्रोब्स. आता मायक्रो या शब्दाचा अर्थ असा की मायक्रो म्हणजे सूक्ष्म, दॅट इज माइंड, टाइनी. मग जी वस्तू साधारणपणे आपण पाहू शकत नाही त्याला आपण मायक्रो म्हणतो. अँड वी नीड टू ऑब्झर्व दॅट इट्स रिक्वायर मायक्रोस्कोप. जर तुम्हाला ही सूक्ष्म वस्तू पाहायचं असेल तर त्याला पाहण्यासाठी आपण सूक्ष्मदर्शक केंद्र, ज्याला मायक्रोस्कोप, मायक्रो मीन्स छोटी, स्कोप मीन्स मोठं, जी वस्तू ज्यामध्ये हजारपट मोठी वस्तू आपल्याला दिसते, मायक्रोस्कोप जो एक यंत्र आहे ज्या माध्यमातून आपण सूक्ष्मजीवांचा अभ्यास करतो.
आणि म्हणून या पाठामध्ये आपल्याला लिव्हिंग वर्ल्ड सोबत यामध्ये पर्टिक्युलरली मायक्रोब्सचं क्लासिफिकेशन बघायचं आहे, शिकायचं आहे. म्हणजे सजीवांमध्ये सजीव सृष्टी शिकत असताना या सृष्टीमध्ये असणारे जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, जे आपल्या डोळ्यांना दिसणारे नाहीत, बट दे आर एक्झिस्ट इन द एटमॉस्फिअर एव्हरीवेअर, वी कांट सी दॅट, असे जे मायक्रोब्स आहेत यांचा अभ्यास पर्टिक्युलरली या ठिकाणी करायचा आहे. तुम्हाला मी या ठिकाणी सांगू इच्छितो की 2011 मध्ये जी जनगणना झाली पर्टिक्युलरली सजीवांची, आता आपली जनगणना, देशाची जनगणना दर 10 वर्षांनी होत असते, त्याच पद्धतीने 2011 मध्ये जे सजीव सृष्टीमध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझमची जनगणना झाली, त्यामध्ये जवळपास या सृष्टीमध्ये पृथ्वी तलावावर 87 मिलियन स्पेसीज आर एक्झिस्ट ऑन द अर्थ. 87 लक्ष प्रकारचे सजीव सृष्टीमधील वेगवेगळे जीव अस्तित्वात आहेत, जाती अस्तित्वात आहेत. विचार करा तुम्ही की 87 लक्ष प्रकारचे जर सजीव सृष्टीतील घटक आपण एकत्र अभ्यास करायचा जर विचार केला, सो इज इट पॉसिबल? नो, ॲब्सोल्युटली. व बिकॉज कारण या सृष्टीमध्ये असणारे सर्व सजीव, मग वनस्पती असतील किंवा प्राणी असतील, तर ते प्रत्येक अंगाने वेगवेगळे आहेत, डिफर टू ईच अदर. प्रत्येक वेगवेगळ्या अँगलने जर आपण अभ्यास केला, the structure is different, the colors is different, the habitat is different, the mode of nutrition is different, lifespan is different. म्हणजे प्रत्येकांचा रंग, रूप, आकार सर्व अलग अलग आहे आणि अशा या सर्व घटकांचा एकत्रित अभ्यास करणे कठीण जाते. म्हणून शास्त्रज्ञांनी सुरुवातीपासून या सृष्टीची निर्मितीनंतर जे जे विज्ञानामध्ये वेगवेगळ्या टप्प्यांवर बदल होत गेले, वेगवेगळे संशोधन होत गेले, या सृष्टीचा उगम, त्या सृष्टीमध्ये कशा पद्धतीने सजीव सृष्टी अस्तित्वात आली असावी, आणि त्या अनुषंगाने मग जो वेगवेगळे सिद्धांत शास्त्रज्ञांनी मांडले गेले, त्या अनुषंगाने जेव्हा संशोधन होत जात होतं, तर वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी सर्वप्रथम या सृष्टीमधील वनस्पती प्राण्यांचे किंवा या सृष्टीमधील सजीवांचे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला. ज्याच्यामध्ये तुम्ही बघितलेले असाल, पर्टिक्युलरली सुरुवातीला इन 1735 कार्ल लिनियसने 1735 मध्ये 1735 मध्ये कार्ल लिनियसने या सृष्टीमधील सजीवांचे वर्गीकरण करताना पर्टिक्युलरली इट्स क्लासिफाइड इनटू 2 ग्रुप्स. त्याने फक्त 2च गटामध्ये वर्गीकरण केलं होतं, व्हिजिटेबिलिया अँड ॲनिमेलिया. म्हणजे कार्ल लिनियसने 17व्या शतकामध्ये या सृष्टीमधील सजीव सृष्टीचं वर्गीकरण करताना 2 गटात केलं. त्याच्यानंतर वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी या अनुषंगाने आपापले सिद्धांत मांडले. इन 1866 मध्ये हेकल या शास्त्रज्ञाने पर्टिक्युलरली ही प्रपोज द 3 किंगडम थेरी, 3 किंगडम, 3 पर्टिक्युलरली 3 भागामध्ये सजीव सृष्टीची विभागणी केली. इन 1925 चॅटन नावाचे जे बोटनिस्ट आहेत त्याने सुद्धा पर्टिक्युलरली 2 गटामध्ये या सृष्टीची विभागणी केली, आदि केंद्रकी आणि दृश्य केंद्रकी, मीन्स प्रोकॅरियोटिक अँड युकॅरियोटिक particularly. And then in 1938 कोपलँड नावाच्या शास्त्रज्ञाने सुद्धा या सृष्टीमध्ये पर्टिक्युलरली ही जी सृष्टी आहे ही 4 भागामध्ये विभागल्या गेली, मीन्स डिवायडेड इनटू 4 सब किंगडम्स in 1938. And then particularly Robert Whitaker, you know the American botanist, अमेरिकेतील जे परिस्थिती की अभ्यासक म्हणून जे तज्ज्ञ आहेत, रॉबर्ट विटाकर याने 1920 ते 1980 चा जो कालखंड आहे, या कालखंडामध्ये रॉबर्ट विटाकर हे होऊन गेले आणि पर्टिक्युलरली यांनी इन 1969 मध्ये, सर्वात महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या, 1965 रॉबर्ट विटाकर, means it's begin from 1735 Carl Linnaeus and it reach up to 1965. Carl Linnaeus याने
या सृष्टीची विभागणी करताना सर्वप्रथम दोनच गटात केली. त्याच्यानंतर वेगवेगळ्या टप्प्यांवर जे जे शास्त्रज्ञ होऊन गेलेत, हेकल आहे, चॅटन आहे, कोपलँड आहे, या शास्त्रज्ञांनी पर्टिक्युलरली या सृष्टीमधील सजीवाचे वर्गीकरण करताना वेगवेगळे किंगडम्स, वेगवेगळ्या गटांमध्ये विभागणी केली. आणि शेवटी 1965 मध्ये 1965 मध्ये रॉबर्ट विटाकर नावाच्या जे शास्त्रज्ञ आहेत यांनी वर्गीकरणाची, सजीव सृष्टीच्या वर्गीकरणाची जी पद्धत मांडली, जो सिद्धांत त्यांनी मांडला, तो सिद्धांत सध्या तरी आजच्या याच्यामध्ये तो सर्व मान्यता प्राप्त आहे. आणि तो वर्गीकरण म्हणजे पर्टिक्युलरली इट इज कॉल्ड ए 5 किंगडम थेअरी. यांनी या संपूर्ण सृष्टीचं विभागन करताना 5 गटामध्ये विभागणी केली, इन 5 किंगडम्स. 5 किंगडम्स. Who put this theory? In 1965, Robert Whittaker particularly proposed that theory, and the whole living organism classify into mainly 5 kingdoms. And that is the most important. We will learn that is the best, that is the main core, and that is the important part in this lesson. And what's a particularly the Robert Whittaker classification theory of 5 kingdom. We will learn here. So first to observe that table, that is most important. Robert Whittaker proposed. Robert Whittaker ने या ठिकाणी या पृथ्वीवरील जे सजीवांची वर्गीकरण, सजीव सृष्टीचं वर्गीकरण या ठिकाणी केलेलं आहे. रॉबर्ट विटाकर यांनी 5 गटामध्ये मांडलेलं आहे. पण सर्वप्रथम मुद्दा लक्षात आपण या ठिकाणी घेतला पाहिजे की जी विभागणी म्हणजे या सृष्टीमध्ये जर या ठिकाणी मिलियन्स ऑफ स्पेसीज या ठिकाणी अस्तित्वात आहेत आणि मिलियन्स ऑफ स्पेसीज अस्तित्वात असताना एवढ्या मोठ्या लाखो स्पेसीजचा अभ्यास करताना रॉबर्ट विटाकर यांनी कुठली पद्धत वापरली वर्गीकरण करताना, कुठले पॉइंट्स, कुठल्या आधारावर त्यांनी या सृष्टीचे वर्गीकरण केलं, विच आर द बेसिक पॉइंट्स. On the basis of that points, Robert Whittaker classified into mainly 5 kingdoms. So you must know that. We must know that. आपल्याला हे माहित असणे आवश्यक आहे. And particularly, so the classification of Whittaker considered following particularly that criteria to classify that living organism. Whittaker यांनी 5 मुद्द्यांच्या आधारावर त्यांनी वर्गीकरण केलेलं आहे. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा जो आपण या ठिकाणी बघूया, कॉम्प्लेक्सिटी ऑफ द सेल स्ट्रक्चर. कॉम्प्लेक्सिटी ऑफ द सेल स्ट्रक्चर मीन्स पेशीची जटिलता. रॉबर्ट विटाकर यांनी सजीव सृष्टीचे वर्गीकरण करताना पहिला मुद्दा त्यांनी लक्षात घेतला की एव्हरी लिव्हिंग थिंग इज मेड अप ऑफ सेल. सो सेल इज द बेसिक स्ट्रक्चर ऑफ लाईफ. या सृष्टीमधील प्रत्येक जीव हा पेशीने बनलेला आहे. पेशी हा सजीवांचा मूलभूत घटक आहे आणि या पेशींच्या आधारावर पेशीमध्ये केंद्रक स्पष्ट असेल तर एक गट केला आणि ज्याच्यामध्ये केंद्रक स्पष्ट आहे, यू कांट पर्टिक्युलरली डिटरमाइन अ न्यूक्लियस इन द सेल, सो दॅट इज अनदर ग्रुप. सो ऑन द बेसिस ऑफ पर्टिक्युलरली complexity of the cell, he divided into 2 groups, that is called a prokaryotic and eukaryotic. Prokaryotic, it is called a आदि केंद्रकी, and eukaryotic means a दृश्य केंद्रकी. तुम्ही स्ट्रक्चर ऑफ सेल शिकलेले आहात की सजीव सृष्टीमध्ये प्रत्येक जीव हा सजीव हा सेलने बनलेला आहे आणि त्या सेलचं स्ट्रक्चर शिकताना आपल्याला माहित आहे की सेलमध्ये सेल वॉल असेल, सेल मेम्ब्रेन, वनस्पती प्राण्यांचं सेल शिकताना अलग अलग आपल्या लक्षात येईल. बट इन द सेंटर देर इज अ न्यूक्लियस अँड इन द न्यूक्लियस देर इज अ क्रोमोझोम अँड इट इज मेड अप ऑफ DNA. यू नो दॅट ऑल दिस थिंग्स वी हॅव लर्न इन द पार्ट ऑफ द सेल अँड दॅट इज द मेन पार्ट पर्टिक्युलरली इन द सेल. न्यूक्लियस कंट्रोल ऑल ॲक्टिव्हिटीज ऑफ द सेल. त्या सेलमधील न्यूक्लियस हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे जो संपूर्ण पेशीवर नियंत्रण ठेवतो. तर सुरुवातीला जे सजीव
या पृथ्वीवर अस्तित्वात आले तर सुरुवातीला काही सजीवांमध्ये न्यूक्लियस हा स्पष्ट नव्हता आणि अशा वनस्पतींचा किंवा सजीवांचा गट करताना विटाकर यांनी एक वेगळा गट केला आणि त्या गटाला नाव दिलेलं आहे प्रोकॅरियोटिक. प्रोकॅरियोटिक, प्रो मीन्स आदि, आदि केंद्र की प्रोकॅरियोटिक, दॅट इज इम्पॉर्टंट. It is the first group on the basis of complexity of cell structure. सेलच्या आधारावर हे दोन गट केलेले आहेत, प्रोकॅरियोटिक, यूकॅरियोटिक. न्यूक्लियस इज particularly defined. इथे न्यूक्लियस यू कॅन नॉट डिफाइन हियर, यू कॅन डिफाइन हियर. इथे न्यूक्लियस आहे, दिसतो स्पष्ट, इथे दिसत नाही. आणि मग प्रोकॅरियोटिक मधील जे जीव आहेत दिस आर द युनिसेल्युलर. आता युनिसेल्युलर मीन्स तुम्हाला माहित आहे की प्रत्येक जीव पेशीने बनलेला आहे. सुरुवातीला जी सृष्टी निर्माण झाली, सर्वप्रथम जीव जो अस्तित्वात आला तो सर्वप्रथम या पृथ्वीवर येणारा जो जीव होता तो एक पेशीय युनिसेल्युलर जीव अस्तित्वात आला. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बरेचसे काळानुरूप बदल होत गेले आणि त्या बदलानंतर मग मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम तयार झाले, मल्टी सेल्युलर लाईफ तयार झालं. इव्होल्युशन मध्ये आपण पुढे शिकणार आहोत पर्टिक्युलरली. सो युनिसेल्युलर मीन्स दोज लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज मेड अप ऑफ अ सिंगल सेल. एका पेशीने बनलेले, त्याला कुठलाही आकार नाही. इट डझंट हॅव पर्टिक्युलर शेप, नो, त्याला कुठलाही आकार तुम्ही बघणार नाही. सो दॅट इज अ लाईफ, पर्टिक्युलरली वी कॉल इट इज अ युनिसेल्युलर. त्याची संपूर्ण होल प्रोसेस त्या सिंगल सेलमध्ये आपल्याला दिसते, युनिसेल्युलर. असा जो ग्रुप आहे या ग्रुपला नाव दिलं त्याने किंगडम 1 मोनेरा. दिस इज द फर्स्ट ग्रुप of living organism, that is a Monera. You remember that one thing. Means we are learning the classification of living organism according to Robert Whittaker, and he proposed the 5 kingdom theory. So which are the 5 kingdom? You remember one thing, that 5 kingdoms. So which are these 5 kingdom? And the what particularly basis he classify that 5 kingdom? कुठल्या आधारावर त्यांनी 5 गटांचा अभ्यास केलेला आहे. तो पहिला मुद्दा आपण बघितलेला या ठिकाणी कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर. या सेल स्ट्रक्चरच्या आधारावर 2 ग्रुप पडले, प्रोकॅरियोटिक, यूकॅरियोटिक. आदि केंद्र की, दृश्य केंद्र की. न्यूक्लियस इज नॉट डिटेक्टेड क्लियर हियर, यू कॅन फाइंड देयर इज अ न्यूक्लियस. सो प्रोकॅरियोटिक दॅट इज अ युनिसेल्युलर, एक पेशीय जीव हे या गटामध्ये येतात. And that group is called a Monera. So Monera, that is the first group, particularly in the living organism, and that living organism which appear on the earth. पहिल्यांदा सृष्टीमध्ये जे जीव एक पेशीय जन्माला आले असतील, ज्यांना कुठलाही आकार नाही, पेशी सेल्युलर स्ट्रक्चरने ज्यांची रचना होती, ते या गटामध्ये आलेत. ओके. Now second one, that is a eukaryotic. You left that now. Eukaryotic, now we will see that is particularly step by step how it's developed. कशा पद्धतीने या ठिकाणी इव्होल्युशन आपल्याला या ठिकाणी सजीव सृष्टीचं झालेलं दिसतो बघा या ठिकाणी. प्रोकॅरियोटिक दॅट इज अ प्रायमरी स्टेज, प्राथमिक अवस्था आहे. सजीव सृष्टीची निर्मिती जी झाली ती या अवस्थेमधून झाली. मीन्स इट्स बिगिन देअर लाईफ फ्रॉम द मोनेरा किंगडम. म्हणजे मोनेरा गटात मधले जे जीव आहेत हे सृष्टीमध्ये पहिल्यांदा निर्माण झाले आणि त्यानंतर मग सजीवांचा विकास होत गेला स्टेप बाय स्टेप. सो ऑन द बेसिस ऑफ फर्स्ट basis, particularly first topic and first point, that is prokaryotic and eukaryotic. So that is Monera, and then we will see now the second, that is a eukaryotic. Eukaryotic means there is a nucleus clear. इथे न्यूक्लियस आपल्याला क्लिअर बघायला मिळतो, मीन्स न्यूक्लियर डिटेक्टेड हियर. यू कॅन फाइंड द न्यूक्लियस and that eukaryotic cell now divided, again classify into 2 groups, that is unicellular and multicellular. परत eukaryotic या गटाचे 2 गटामध्ये विभागणी झाली आहे, एक पेशीय, बहुपेशीय. युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर हे दृश्य केंद्रकी गट आहे. मीन्स इट्स क्लासिफाय अगेन इनटू 2 ग्रुप्स, युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर. म्हणजे या गटामध्ये सुद्धा एक पेशीय जीव आहेत, याच्यामध्ये बहुपेशीय जीव आहेत. टप्प्याटप्प्याने या ठिकाणी विकास होत गेलेला आहे.
लक्षात घ्या या ठिकाणी फरक एवढा आहे या ठिकाणी की इथे असणाऱ्या जीवांमध्ये यू कॅन्ट फाइंड देयर इज अ न्यूक्लियस हियर, यू कॅन्ट डिटेक्ट हियर, and there is a nucleus. That's the difference. Prokaryotic and eukaryotic. One thing you remember. And the second particularly point that is a we talk considered at the time of classification. दुसरा जो मुद्दा आधाराचा घेतलाय की वर्गीकरण करताना या ठिकाणी कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम म्हणजे एक बहुपेशीय आणि बहुपेशीय, एक पेशी आणि बहुपेशीय ज्या सृष्टीमध्ये असणारे जे जीव आहेत सर्वच काही सारखे नाहीत. काही एक पेशीने बनलेले आहेत, काही अनेक पेशीने बनलेले आहेत. म्हणजे जर तुम्ही सुरुवातीच्या सजीव सृष्टीचा अभ्यास आपण केला त्याच्यामध्ये अमिबा वगैरे आपण उदाहरण घेतो, अमिबाला आकार वगैरे नाही, इट डझंट हॅव पर्टिक्युलर शेप. परंतु त्या सृष्टीमध्ये हळूहळू हजारो लाखो वर्षानंतर असंख्य जीव तयार झालेत. आज प्रगत मानव सुद्धा आपण बघतो. आपण आदिमानवाचा आपण अभ्यास केल्यानंतर हळूहळू मग जे आज प्रगत मानव म्हणजे इथपर्यंत हजारो वर्षानंतर जे काही उत्क्रांती झालेली आहे सजीवांमध्ये, एका पेशीपासून बहुपेशीय जीव निर्माण झालेले आहेत. म्हणजे सुरुवातीला जीव पाण्यात होता, त्याच्यानंतर पाण्याच्या बाहेर आला, उभयचर गट तयार झाला, ॲम्फिबियन ज्याला म्हणतो आपण, मग सरपटायला लागला, रेप्टाइल्स तयार झाले, मग पंख आले, देन इट्स फ्लाय इन द स्काय, उडायला लागले, अँड एट द लास्ट दॅट इज मॅमेलिया ग्रुप. हा वर्गीकरण पुढच्या वर्गात आपण बघणार आहोत. म्हणजे सृष्टी कशी टप्प्याटप्प्याने विकसित होत गेली. यामध्ये काही जी युनिसेल्युलर आहेत, काही मल्टीसेल्युलर आहेत, एक पेशीय आणि बहुपेशीय. मग या एक पेशीमध्ये दुसरा जो ग्रुप आहे त्या ग्रुपला नाव दिलेलं आहे किंगडम 2, दॅट इज द प्रोटिस्टा ग्रुप. That is the Protista group. That's important. First one Monera kingdom. Second kingdom is that is Protista. On the basis of complexity of the living organism. म्हणजे सजीव सृष्टीमधील सजीवांच्या रचनेवरून काही एक पेशीय बहुपेशीय असणाऱ्या जीवांवरून हे दोन गट झाले. आणि दुसरा किंगडम या ठिकाणी युकॅरियोटिक मधला जो आहे तो आहे प्रोटिस्टा. And now we will see that a multicellular, that is the last particularly part of this living organism, and well developed living things you will find in this group. यामध्ये विकसित झालेले जीव आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील. सो मल्टीसेल्युलर म्हणजे बहुपेशीय. मग या बहुपेशीय जीवांमध्ये या ठिकाणी आपल्याला 3 गटामध्ये विभागणी झालेली दिसते. कोणते 3 गट आहेत किंगडम मध्ये? किंगडम थर्ड दॅट इज ए फंजाय, ज्याला आपण कवक म्हणतो. त्याच्यानंतर किंगडम 4 प्लांटी, अँड लास्ट ग्रुप दॅट इज ए किंगडम 5 दॅट इज ॲनिमिलिया. इथे सर्व प्रकारचे प्राणी आले, इथे सर्व प्रकारच्या वनस्पती आले. इथे फंजाय मीन्स कवक, जे दुसऱ्या वर अवलंबून असणारे जीव आहेत. पर्टिक्युलरली फंजाय दॅट सॅप्रोफाइट, ते स्वतःचे अन्न स्वतः तयार करत नाहीत. दे आर नॉट ॲटोट्रॉपिक, स्वतःचे अन्न स्वतः तयार करीत नाहीत, त्यांच्यामध्ये हरितद्रव्य नसतो आणि म्हणून ते दुसऱ्या सडलेल्या कुजलेल्या पदार्थांवर जगणारे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत. त्यांचा हा जो गट आहे त्याला म्हटलेला आहे फंजाय. प्लांटी दॅट इज ऑल प्लांट्स, ऑल टाइप्स ऑफ द प्लांट्स इन्क्लुडिंग इन दिस किंगडम 4. And there is a tremendous, you will find a number of species, million species are particularly found in this group, here and here. So plantae means all type of plants you will find. Animal means all type of animal you will learn here. Now you remember one thing, there are 5 kingdoms which are particularly classified into 5 kingdoms. So which are these mainly 5 kingdoms? You remember one thing. First one Monera, second one Protista, third one Fungi, fourth one Plantae, and fifth one Animalia. I mean step by step. You can't say that Animalia group first developed in the living organism or particularly या सृष्टीच्या उत्पत्तीमध्ये हा ग्रुप एकदम पहिल्यांदा तयार झाला असं नाही. विटाकर यांनी जे ग्रुप या ठिकाणी पाडलेले आहेत त्यांनी जे काही आधार घेतले, पहिला आधार मी म्हटलेलं होतं की कॉम्प्लेक्सिटी ऑफ द सेल, सेलच्या आधारावर 2 ग्रुप, त्याच्यानंतर
सजीवांची जी रचना आहे एकपेशी आणि बहुपेशी या आधारावर त्याने दोन ग्रुप पाडले. ओके. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा आहे लाईफस्टाईल. तिसरा मुद्दा जो विटाकर यांनी घेतला लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे क्लासिफिकेशन करताना, पर्टिक्युलरली मीन्स यू विल फाइंड देयर इज ए producer, consumer, decomposer. On the basis of that, Whittaker classify again, that is a third group we will find, that is a kingdom third, fungi, then kingdom fourth, that is a plantae, and kingdom fifth, that is animalia. So what was the point first? तो पॉइंट जो होता त्यामध्ये लाईफस्टाईल. लाईफस्टाईल मीन्स particularly I have told you that fungi, plantae, animalia, though they are living organism, but if you compare with to each other on the basis of nutrition, the mode of nutrition is different. Means I have told you that fungi जे आहेत कवक साधारणपणे हे प्रकाश संश्लेषण प्रक्रिया यांच्यामध्ये घडणार नाही. का? कारण यांच्यामध्ये हरितद्रव्य नाही. If there is no chlorophyll, so they will not produce their own food with the help of photosynthesis. म्हणजे प्रकाश संश्लेषण प्रक्रिया इथे घडत नाही कारण क्लोरोफिल नाही, आणि म्हणून हे साधारणपणे सफेद रंगाचे असतात. तुम्हाला सर्वांना माहित असेल मशरूम आपण म्हणतो ज्याला. सो दॅट इज वन ऑफ द बेस्ट एक्झाम्पल ऑफ फंजाई. And then I have told you plantae. What is the difference between the plant and animal? The plants and animal, particularly, if you make the clear classification between the two groups, so it's very easy. Though they are the living organism, but what is the basic difference? Plant and animal. So plant, they are autotrophics. हे स्वयंपोषी आहे, हे परपोषी आहे. We are heterotrophs. But plants, all these green plants, they are autotrophs. Why? Because chlorophyll is present particularly in the green plants, and that's chlorophyll. That is the most important factor, which is a very important for the process of photosynthesis. Photosynthesis, प्रकाश संश्लेषण, वनस्पतींना अन्न तयार करताना या ठिकाणी क्लोरोफिलची फार अत्यंत आवश्यकता असते, आणि हे म्हणून अतिशय महत्त्वाचं आहे. आणि यासाठी if you observe the lifestyle of the living organism, fungi, then plants, and then animal, so you will find that is they are depend on the other. They can't make their own food. They live on the decayed animal. सडलेल्या मेलेल्या कुजलेल्या पदार्थावर जगणारे हा जो ग्रुप आहे फंजाई, कवक. यामध्ये स्वतःचं अन्न स्वतः तयार करणारा ग्रुप आहे. क्लोरोफिल इज प्रेझेंट. विथ द हेल्प ऑफ फोटोसिंथेसिस दे मेक देअर ओन फूड, दे प्रिपेअर देअर ओन फूड. अँड द एनिमल, दॅट इज ऑल you know that animal we can't make also our own food. Why? Because chlorophyll is absent in our cells, so we can't make our food. So on the basis of lifestyle, again that classification we have seen there are three. So overall means the living organism, we have seen that there are 5 kingdoms. That is the first one is the Monera, Protista, then the fungi and plantae and animalia. Okay. Now I have told you that their properties and their characteristic of the living organism. What are the character of all the groups we have discussed about that. Means particularly if you take the example of Monera चं जर आपण उदाहरण घेतलं तर Monera ग्रुपमध्ये साधारणपणे जे जीव येतात, साधारणपणे त्या जीवांचा जर आपण अभ्यास केला तर साधारण what are the main characteristic of all that living organisms? So you will find very simple. म्हणजे या गटामध्ये असणारे जे प्राणी आहेत, particularly in the prokaryotic, and that is a kingdom Monera. म्हणजे आपण किंगडम वाईज जर बघितलं मोनेरा ग्रुपची काय वैशिष्ट्य आहेत, प्रोटिस्टा ग्रुपची काय वैशिष्ट्य आहेत, फंजाई हा जो गट आहे याची काय वैशिष्ट्य असली पाहिजे. सो व्हेरी सिंपल, आय हॅव एक्सप्लेन यू दॅट ऑल द ऑर्गॅनिझम आर युनिसेल्युलर. हे युनिसेल्युलर जीव आहेत, हे युनिसेल्युलर आहेत. अँड दे मे बी ॲटोट्रॉपिक आणि हेटरोट्रॉपिक. याच्यामध्ये काही पर्टिक्युलरली अल्गी जे असतात वगैरे, या ठिकाणी काही स्वतःचे अन्न स्वतः तयार करणारे, काही परपोषी सुद्धा आहेत या ठिकाणी.
And these are the prokaryotic cell with distinct nucleus are a cell organelle. Particularly हे सर्व जे या गटातील सेल्स आहेत किंवा पेशी सजीव आहेत यांच्यामध्ये न्यूक्लियस जो असतो इट इज नॉट क्लिअर, मीन्स विदाउट डिस्टिंक्ट न्यूक्लियस आर सेल ऑर्गनली इन दिस ग्रुप. यामध्ये सेल तुम्हाला क्लिअर दिसणार नाही. अँड दॅट्स वाय याच्यामध्ये जर आपण एक्झाम्पल जर बघितले तर तुम्ही बहुतांश जे सूक्ष्मजीव आहेत याच्यामध्ये मोनेरा ग्रुपमध्ये असणारे जे सूक्ष्मजीव आहेत याच्यामध्ये स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनी, क्लोस्ट्रिडियम टिटॅनी आहे, स्टॅफिलोकाकस ओरियासस वगैरे हे या ठिकाणी वगैरे वेगवेगळे जीव आपल्याला घेता येतील. प्रोटिस्टामध्ये साधारणपणे या गटामधील जे जीव सांगितलेले आहे युनिसेल्युलर आहेत, एकपेशीय आहेत. याच्यामध्ये उदाहरणार्थ अमिबा वगैरे या ठिकाणी सांगता येईल आपल्याला. इथे साधारण बॅक्टेरिया, वेगवेगळ्या प्रकारचे जे बॅक्टेरिया आहेत या ठिकाणी साधारणपणे आपण जे बघतो या ठिकाणी येतात. इथे साधारणपणे अमिबा आहे, युग्लिना आहे, पॅरामेशियम आहे, हे या गटामध्ये येतात. फंजायमध्ये जे बुरशी आपण म्हटलेलं होतं की जे व्हाईट कलर असते ज्यांच्यामध्ये क्लोरोफिल इज अब्सेंट अँड यू लुक लाईक व्हाईट क्लिअरली, so because it doesn't have the chlorophyll and that's why it does not make its own food. तर हे जे कवक आहेत त्या कवकांमध्ये खास करून आपण अनुभव प्लॅन्टमध्ये वेगवेगळ्या सर्वच प्रकारचे जे वनस्पती आहेत याचाही स्वतंत्र परत क्लासिफिकेशन आहे पुढच्या वर्गामध्ये की क्लासिफिकेशन ऑफ प्लॅन्ट, क्लासिफिकेशन ऑफ एनिमल कशा पद्धतीने विभागणी होत गेली. बट ब्रॉडली वी विल सी हिअर प्लॅन्ट ग्रुप, वेगवेगळ्या प्रकारचे जे सर्व प्लांट्स आहेत याचा अभ्यास केला जातो. इथे सर्व प्रकारच्या एकंदरीत प्राण्यांचा अभ्यास केला जातो. यामध्ये एक लक्षात ठेवायचं की खास करून जे फंजाय आहेत साधारणपणे हे जे फंजाय आहेत हे स्वतःचे अन्न स्वतः तयार करत नाही कारण क्लोरोफिल त्यांच्यामध्ये नसतो, मीन्स क्लोरोफिल इज absent and that's why particularly most of them they are called saprophytes. सॅप्रोफाइट म्हणजे सडलेल्या मेलेल्या जीवांमध्ये जगणारे आहेत अशा कवकांना आपण सॅप्रोफाइट्स म्हणतो. या ठिकाणी मुद्दा लक्षात ठेवायचा या ठिकाणी. आणि पर्टिक्युलरली यांच्या पेशीभोवती जी एक जटिल शर्करेपासून बनलेला कवच असतो त्याला सायटिन म्हणतात.